नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एबीपी न्यूज आणि सी वोटरचा लोकसभा निवडणुकीच्या पहिले एक जनमत चाचणीचा सर्वे हाती आलेला आहे. 5 राज्यांचा हा सर्वे करण्यात आलाय. 2 लाख लोकांची मतं जाणून घेतली गेली आहे आणि या 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र अत्यंत महत्वाचं राज्य, उत्तर प्रदेश नंतर. आणि महाराष्ट्रात जे सर्वेक्षण केलं गेलंय त्यातनं अत्यंत धक्कादायक आकडे पुढे आलेले आहेत. महायुतीला 19 ते 21 जागा दाखवल्या गेल्या, तर महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा आणि इतरांना 2 जागा. इतरांमध्ये कोण असतील हे आता सांगता येत नाही, पण महायुतीच्या संदर्भातलं हे सर्वेक्षण आणि त्यांना दाखवलेल्या जागा या महायुतीला धक्का देणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला ज्या जागा दाखवण्यात आलेल्या आहेत किंवा दिल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीला शिंदे आणि अजित पवारांच्या बंडानंतर सुद्धा एक बूस्टर डोस मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सी वोटरचा हा पहिलाच महाराष्ट्राच्या संदर्भातला अत्यंत महत्वाचा सर्वे असल्यामुळे माध्यमांनी त्याची दखल घेतली. महाराष्ट्रात राजकीय चिखल खूप झाला. सुरुवात झाली शिंदेच्या बंडानंतर आणि अजित पवारांच्या बंडानंतर. महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यांना कोरोना काळाचा सामना करावा लागला. वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचं अनेक ठिकाणी कोरोना काळातही स्वागत करण्यात आलं, त्यानंतरही स्वागत करण्यात आलं. मुळात मुद्दा असा आहे की त्यानंतरच एकनाथ शिंदे यांच्या बंडानं शिवसेना कमजोर झाली. बहुतांश आमदार आणि खासदार हे शिंदेच्या बाजूने झुकले. वर्षभरानंतर अजित पवारांनी बंड केलं आणि सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हे त्यांच्या बाजूने गेले आणि खासदारही. मुळात आता अजित पवारांच्या या बंडानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी मूळ ताकद होती ती विखुरली गेली आणि त्यामुळे आता शरद पवारांकडे नेतृत्व आलं आणि त्यांनी नव्या लोकांना संधी देण्याचं ठरवलेलं आहे. इतकं असून देखील आणि परिस्थिती ही त्यांच्या बाजूने नसून देखील सी वोटरचे आकडे हे महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही कमजोर झाली, तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी. मात्र नेमकं असं काय झालं की ज्यामुळे महाविकास आघाडीला कमी जागा दाखवण्याच्या ऐवजी जास्त जागा सी वोटरच्या जनमत चाचणीचा जो कौल घेण्यात आला त्यात दाखवल्या गेल्या. दुसरीकडे महाविकास आघाडी कमजोर होत असताना महायुती मात्र मजबूत होत आहे आणि महायुतीचं सरकार राज्यात आहे आणि वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पडला जातोय आणि या योजनांचा प्रचार नरेंद्र मोदींच्या प्रचार जसा केला जातो केंद्रामध्ये त्यांच्या सरकारचा, त्याच पद्धतीनं केला जातोय. तरी सुद्धा आणि नरेंद्र मोदींचा चेहरा असून देखील सुद्धा महायुतीला त्याचा फायदा इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा पेटला आणि निवडणुकीचा तो मुख्य मुद्दा होऊ शकेल अशा प्रकारची राजकीय स्थिती आता तरी महाराष्ट्रात आहे. आता महायुतीला हा फटका सर्वेक्षणात का बसलाय, तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पूर्णपणे रखडलेल्या आहे. आरक्षणाचा मुद्दा पूर्णतः पेटलाय. मनोज जरांगे आणि दुसरीकडे छगन भुजबळ यांच्यातलं युद्ध हे टोकाला गेलंय. तरी सुद्धा महायुतीला फटका आणि महाविकास आघाडीला या सर्वेक्षणात झुकतं माप मिळालेलं आहे. 22 जानेवारी नंतर लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल हे कधीही फुंकलं जाऊ शकतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे, तेही अजित पवारांच्या बंडानंतर. जर जागा वाटपाचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा कुठलेही रुसवे फुगवे न ठेवता जर अंतिम केला गेला, तर महायुती समोर याही राजकीय परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी महायुतीला टक्कर देऊ शकते. अशा प्रकारची परिस्थिती आता तरी सी वोटरच्या सर्वेनं आपल्याला दिसते. भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विजयाचा मूलमंत्र दिला. नरेंद्र मोदी सरकारच्या कामकाजा संदर्भात समाधानी असणारे 38% लोक आपल्याला दिसतात या सर्वेमध्ये, तर दुसरीकडे 26% लोक हे असंतुष्ट आहेत. कमी समाधानी असलेल्यांची आकडेवारी म्हणजे टक्केवारी 33% इतकी आहे. मोदींनी विजयाचा मूलमंत्र दिला असला आणि मोदींच्या नावानं सरकारच्या योजना जनमानसात प्रचार यंत्रणा जोरदारपणे राबवून पोहोचवल्या जात असल्या तरी 38%च लोक हे मोदींच्या कामाबद्दल सहभागी आहे, असं 5 राज्यांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणानुसार सी वोटरच्या आपल्याला पाहायला मिळतं. पण सी वोटरमध्ये आणखी एक अत्यंत महत्वाची बाब पुढे आली आणि ती म्हणजे मोदी सरकारच्या कामकाजाबद्दल
समाधानी किती, असमाधानी किती आणि कमी समाधानी किती हे आपण पाहिलं. पण दुसरीकडे 97% लोकांना, म्हणजे 5 राज्याची ही सर्वेक्षण आहे, 97% लोकांना मोदींच्या धोरणाबद्दल, कामकाजाबद्दल माहिती आहे आणि केवळ 3% असे लोक आहेत की त्या 3% लोकांना मोदींच्या कामकाजाबद्दल काहीही माहिती नाही. आता 97% लोकांना मोदींच्या सर्व कामकाजाबद्दल, धोरणांबद्दल माहिती आहे, पण असं असून सुद्धा समाधानी असणाऱ्या लोकांची आकडेवारी ही केवळ 38% आहे आणि असंतुष्ट लोक आहेत ते 26% आहे. यावरूनही आपल्याला राजकीय अंदाज देशातला आपल्याला समजून घेता येऊ शकतो. आता इथे मोदींचा उल्लेख येतो, तिथेच राहुल गांधींचा सुद्धा उल्लेख आपल्याला करावा लागतो. म्हणून राहुल गांधींच्या कामकाजाबद्दल जे सर्वेक्षण आणि त्याचे आकडे आणि त्याची टक्केवारी पुढे आली आहे ती अशी आहे की 39% लोक हे असमाधानी आहे राहुल गांधींच्या कामाबद्दल, पण 26% लोक खूप समाधानी आहे. समाधानी नव्हे तर खूप समाधानी. याचा फायदा काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला किती होईल हे पुढचा काळच ठरवेल. पण 14% लोकांना राहुल गांधींच्या कामकाजाबद्दल काहीही माहिती नाही. ही सुद्धा काँग्रेसच्या साठी ही अजिबात समाधानकारक बाब नाही, याचा विचार काँग्रेसला करावा लागणार आहे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की इंडिया आघाडीच्या संदर्भात या सर्वेक्षणात 2 लाख लोकांनी आपली मतं ही व्यक्त केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की इंडिया आघाडीची ही एकजूट शेवटपर्यंत टिकेल का? तर 50% लोकांना असं वाटतं की जर ही एकजूट इंडिया आघाडीची जर निवडणुकीच्या तोंडापर्यंत कायम राहील तर त्याचा फायदा हा इंडिया आघाडीला असू शकतो. असं म्हणणाऱ्यांची संख्या, असं म्हणणाऱ्यांची ही टक्केवारी एकूण 50%च्या आसपास. यातून 2 किंवा 3 महत्वाच्या बाबी आपल्या पुढे पुन्हा येतात संपूर्ण सर्वेक्षण आणि त्याच्या टक्केवारीवर आणि आकडेवारीवर जर आपण नजर टाकली तर. एक तर इंडिया आघाडीला सर्व जागा वाटपांच्या संदर्भात जे काही रुसवे फुगवे देशभरात दिसतात आणि त्यात नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांचे रुसवे फुगवे आपल्याला कायम चर्चेत असल्याचं पाहायला मिळतात. या इंडिया आघाडीला आणखी मजबूतीनं पुढे जावं लागेल, रणनीती आखावी लागेल, जी त्यांनी आखायला सुरुवात केली, अनेक ठिकाणी सभाही घेतल्या. पण आपापसातले वाद हे बाजूला ठेवून इंडिया आघाडीला मोदी सरकार आणि भाजपाशी टक्कर घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर नरेंद्र मोदींचा चेहरा देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महायुतीला लाभलं असलं तरी सुद्धा महायुतीला ज्या जागा कमी दाखवण्यात आलेल्या, जे सर्वेक्षण झालंय महायुतीच्या संदर्भात, ते त्यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक. पण दुसरीकडे महाविकास आघाडीला ज्या जास्त जागा दाखवण्यात आल्या, जे 26 ते 28 आहे आणि महायुतीला 19 ते 21 पर्यंत जागा दाखवण्यात आल्या, याचा अर्थ महाविकास आघाडीला सुद्धा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा निश्चित करून पुढे जावं लागणार आहे. त्यात कधी प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडी सामील होतील, सहभागी होतील असंही म्हटलं जातं. तर दुसरीकडे महायुतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना घेण्यासाठी शरद पवार अनुकूल नाहीत, अशा प्रकारचं सुद्धा चित्र आपल्याला काही वेळा पाहायला मिळतंय. तर तिसरीकडे नुकताच प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रेचा नारा सुद्धा दिलाय. या 48 जागा या प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रात लढवेल, अशा प्रकारचं महत्वाचं वक्तव्य त्यांचं आलंय. राजू शेट्टी महाविकास आघाडीमध्ये अजूनपर्यंत आलेले नाही. असे जे काही महत्वाचे नेते आहेत किंवा त्यांचा एक उमेदवार हा हमखास निवडून येऊ शकतो लोकसभेच्या निवडणुकीत, तिथे सुद्धा त्यांना जास्त जागा द्यायला तयार नाहीत. म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये जी काही सूत्रांकडून माहिती आली त्यात कमीत कमी 20 जागा या उद्धव ठाकरे यांना मिळतील आणि 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, म्हणजे 20 आणि 10 30 आणि 18 जागा काँग्रेस पक्षाला मिळतील, अशा प्रकारचं चित्र आहे. म्हणजे 2019च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला मिळून 41 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला केवळ 1 आणि राष्ट्रवादी पक्ष आणि बाकी इतर पक्षांना मिळून काही जागा होत्या. पण लढत ही भाजप आणि काँग्रेसमधलीच होती आणि त्यामुळे भाजप सोबत शिवसेना होती आणि शिवसेनेला ज्या 18 जागा मिळाल्या लोकसभेच्या त्या केवळ आणि केवळ नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यानं मिळाल्या, अशा प्रकारचा दावा हा भाजपकडून कायमच केला जातो आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्यानं या संदर्भात आरोपही होत असतात. 2019 ची परिस्थिती आणि आता 2024 ची परिस्थिती, सी व्होटरच्या सर्वेनुसार त्यांना जास्त जागा महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत असल्या तरी निवडणुकीच्या तोंडापर्यंत भाजपची रणनीती ही काही वेगळी असू शकते.
भाजपचा जो अंतर्गत सर्वे रिपोर्ट आला होता त्यातही भाजपला या जागा कमी दाखवण्यात आल्या होत्या आणि म्हणून त्यांना अजित पवार यांना आपल्या महायुतीमध्ये घेण्याची घाई झाली होती. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन सुद्धा फारसा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत होणार नाही असंही सांगितलं गेलं. अर्थात तो इंटरनल त्यांचा अंतर्गत रिपोर्ट होता. म्हणून अजित पवार यांना घेऊन महायुतीची ताकद ही वाढवण्यावर केंद्रीय नेत्यांनी भर दिला. कारण लोकसभा ही नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी आणि अमित शहासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि त्या दिशेने त्यांना पावलं टाकली आहे. पण तरी सुद्धा सर्व्हेमध्ये त्यांना आकडे हे कमी दाखवण्यात आलेले आहे. भाजप असा पक्ष आहे जो रणनीतीवर चालतो, कार्यकर्त्यांची फळी अत्यंत मजबूत आहे आणि त्यानुसार या सर्व्हेनंतर कदाचित ही शक्यता जास्त आहे की ती आपली रणनीती बदलवतील आणि जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा पडतील याचा विचार करतील. पण महाविकास आघाडीमध्ये बऱ्याच गोष्टींची कमतरता आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे जर या आकड्याने त्यांना बूस्टर डोस मिळाला असेल तर त्यांना अधिक तयारी करावी लागेल. जागा वाटपाचा फॉर्म्युला हा त्यांना अंतिम करावा लागेल, निश्चित करावा लागेल आणि दुसरीकडे मित्रपक्षांना सोबत घेताना त्यांची नाराजी सुद्धा दूर करावी लागणार आहे. धन्यवाद.